आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। मतांचा कोटा ठरवणार आहे आता ज्या जागा नेमक्या कुणाच्या आहेत। आपण पाहतोय लोकसभेमध्ये पराभूत झालेले उमेदवार जे आहेत त्यांना पुन्हा संधी देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर शरद पवारांची राष्ट्रवादी युवकला पदाधिकाऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसकडून वरिष्ठ नेत्यांना संधी मिळू शकते। आपण पाहतोय ठाकरे गट आणि सुधीर सूर्यवंशी आणि जयदीप पेडके यांना संधी देत आपण पाहतोय विधान परिषदेसाठी आता महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं कळतं। एकूण सगळ्या पक्षांना जास्त जागा हव्या आहेत, त्यातच मतांचा कोटा आता या जागा नेमक्या कुणाच्या आहेत ते ठरवणार आहे। तर लोकसभेमध्ये पराभूत झालेले जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवकाला आता पदाधिकाऱ्यांना त्यांच्या संधी मिळणार आहे, तर काँग्रेसकडून वरिष्ठ नेत्यांना संधी दिली जाऊ शकते। शिवाय ठाकरे गट हे सुधीर सूर्यवंशी आणि जयदीप पेडकेंना संधी देणार असल्याचं कळतं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।